नमस्कार मित्रांनो, मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर. आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा. रात्री 2 वाजता येणारी बस. देवगाव नावाचं एक छोटंसं गाव साताराच्या डोंगरांमध्ये लपलेलं होतं. गावाभोवती घनदाट जंगल, वळणावळणाचा जुना हायवे आणि संध्याकाळ पडली की परतत जाणारी एक विचित्र शांतता होती. दिवसा सगळं अगदी साधं वाटायचं. लोक शेती करत, मुलं शाळेत जात आणि संध्याकाळी चौकात गप्पा रंगायच्या. पण गावात एक गोष्ट अशी होती जी बाहेरच्या लोकांना फारशी सांगितली जात नसे, कारण ती गोष्ट सांगताना लोकांच्या चेहऱ्यावर भीती दिसायची. गावातल्या म्हाताऱ्या लोकांच्या मते त्या हायवेवर दररोज रात्री नेमके 2 वाजता एक बस जात असे. त्या बसचा आवाज फार हलका असायचा. कधी कधी तर फक्त हेडलाईटचा उजेड दिसायची आणि मग ती बस धुक्यात गायब व्हायची. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या बसला कोणताही नंबर नव्हता, ती कोणत्याही डेपोची नव्हती आणि ती बस दिवसा कधीच कोणाला दिसली नव्हती. देवगावात नुकताच एक नवीन शिक्षक राहायला आला होता, अमोल देशमुख. पुण्यात वाढलेला, शिकलेला आणि अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नसलेला. गावात आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच त्याला लोकांची ही भीती थोडी विचित्र वाटत होती. त्याला वाटायचं की ही सगळी फक्त अफवा आहे, गावातल्या लोकांनी तयार केलेली एखादी कथा. एके दिवशी शाळेच्या सुट्टीत अमोल मुलांशी बोलत होता. गप्पांच्या ओघात त्याने सहज विचारलं, तुमच्या गावात काही खास जागा आहे का, काही रहस्य वगैरे? मुलं एकमेकांकडे बघू लागली. काही क्षण शांतता पसरली. मग रोहित नावाचा एक मुलगा हळू आवाजात म्हणाला, सर, तुम्हाला त्या बस बद्दल माहिती नाही का? अमोल हसत म्हणाला, कुठली बस? मुलाचा आवाज अजून कमी झाला. रात्री 2 वाजता येणारी बस. अमोलला हसू आलं. अरे, रात्री बस जाते म्हणजे काय मोठी गोष्ट आहे? मुलांनी पुन्हा एकमेकांकडे पाहिलं. रोहित पुन्हा म्हणाला, सर, ती बस सगळीकडे थांबत नाही, पण कधी कधी ती थांबते. कुठे थांबते? अमोलने विचारलं. रोहितने उत्तर दिलं, जिथे एखादा माणूस रात्री एकटा उभा असतो. अमोल अजूनही हसत होता. आणि मग? मुलगा शांतपणे म्हणाला, मग तो माणूस दुसऱ्या दिवशी गावात दिसत नाही. त्या दिवशी संध्याकाळी अमोल गावातल्या चहाच्या टपरीवर बसला होता. टपरीवर काही गावकरी बसलेले होते. कुणी बिडी ओढत होतं, कुणी गप्पा मारत होतं. अमोलने मजेत विचारलं, इथे लोक म्हणतात रात्री 2 वाजता एक बस जाते, खरं आहे का? अचानक टपरीवर शांतता पसरली. बिडीचा धूर हवेत थांबल्यासारखा वाटला. टपरीवाला गणपत अमोलकडे पाहत म्हणाला, साहेब, त्या गोष्टीवर विनोद करू नका. अमोल थोडा चकित झाला. का? इतकं काय आहे त्यात? गणपतने थोडा वेळ काहीच बोलला नाही. मग हळू आवाजात म्हणाला, 5 वर्षांपूर्वी इथला एक माणूस रात्री त्या रस्त्यावरून जात होता. त्याने सांगितलं होतं की त्याला अचानक एक बस दिसली. बसमध्ये दिवे होते, खिडक्यांमधून लोक दिसत होते, पण ते लोक हलत नव्हते. ते सगळे फक्त सरळ पुढे बघत बसले होते. अमोल लक्ष देऊन ऐकत होता. गणपत पुढे म्हणाला, त्या माणसाने बसकडे हात केला. बस थांबली. दरवाजा हळू आवाजात उघडला आणि आत बसलेला कंडक्टर त्याच्याकडे बघून म्हणाला, चला, वेळ झाली आहे. अमोलने विचारलं, मग? गणपतच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. मग तो माणूस बसमध्ये चढला आणि त्यानंतर तो कधीच गावात परत आला नाही. टपरीवर बसलेला दुसरा म्हातारा माणूस म्हणाला, साहेब, त्या बसमध्ये बसणारे लोक जिवंत नसतात. अमोलने पुन्हा हसण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी त्याला थोडी अस्वस्थता जाणवत होती. तरीही त्याने मनात ठरवलं की ही सगळी फक्त अफवा आहे. त्या रात्री अमोल आपल्या छोट्या घरात झोपायला गेला. घड्याळाने 12 वाजवले, मग 1
आणि हळूहळू रात्र शांत होत गेली. बाहेर कुठेतरी कुत्रा भुंकत होता आणि दूर जंगलातून कधी कधी घुबडाचा आवाज येत होता. अमोल झोपेतून अचानक जागा झाला. त्याला का जाग आली हेच कळलं नाही. खोलीत पूर्ण शांतता होती. त्याने मोबाईलकडे पाहिलं. घड्याळावर वेळ होती 1:58. अमोल पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण अचानक त्याला एक आवाज ऐकू आला. दूरवरून येणारा, मंद, जणू एखाद्या जुन्या इंजिनचा आवाज. तो आवाज हळूहळू जवळ येत होता. अमोल उठून खिडकीजवळ गेला. बाहेर पूर्ण अंधार होता. रस्त्यावर कुणीही नव्हतं, पण काही क्षणांनी दूरच्या वळणावरून एक प्रकाश दिसू लागला. 2 मोठे हेडलाईट्स धुक्यातून चमकत होते आणि मग अमोलच्या डोळ्यांसमोर ती गोष्ट आली जी गावकरी सांगत होते. जुनी, गंजलेली, विचित्र दिसणारी एक बस हळूहळू त्या रस्त्यावरून पुढे येत होती. बसच्या खिडक्यांमधून पिवळसर प्रकाश बाहेर पडत होता आणि त्या खिडक्यांमधून काही चेहरे दिसत होते. ते चेहरे हलत नव्हते. ते फक्त सरळ पुढे बघत बसले होते. अमोलच्या अंगावर काटा आला, कारण बस जशी त्याच्या घरासमोरून जात होती तशी त्या बसच्या खिडकीत बसलेला एक माणूस अचानक हळूच त्याच्याकडे वळून पाहू लागला आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावर डोळेच नव्हते. अमोल काही क्षण खिडकीजवळ थिजून उभा राहिला. त्याचा श्वास जड झाला होता. समोरून जाणारी ती बस हळूहळू पुढे सरकत होती आणि तिच्या खिडक्यांमधून दिसणारे चेहरे जणू निर्जीव पुतळ्यांसारखे बसवले होते. कोणाच्याही डोळ्यांमध्ये हालचाल नव्हती. कोणाच्या चेहऱ्यावर भावना नव्हत्या. तरीही एक विचित्र गोष्ट होती. त्या सगळ्या चेहऱ्यांमध्ये जणू एखाद्या अदृश्य गोष्टींची प्रतीक्षा दिसत होती. अमोलला अचानक जाणवलं की त्या बसचा आवाज फार विचित्र आहे. साधारण बस सारखा कर्कश आवाज नव्हता. इंजिन जणू अगदी जुना श्वास घेत असल्यासारखं घरघर करत होतं. त्या आवाजात काहीतरी थंड, रिकामं आणि अस्वस्थ करणारं होतं. बस त्याच्या घरासमोरून पुढे गेली आणि काही सेकंदांनी रस्त्याच्या पुढच्या वळणावर ती हळूहळू अदृश्य झाली. पण त्या बसच्या मागे हवेत एक विचित्र थंडी पसरली होती. अमोल बराच वेळ खिडकीतून बाहेर पाहत राहिला. त्याला स्वतःलाच समजत नव्हतं की त्याने आता जे पाहिलं ते खरं होतं की स्वप्न. काही मिनिटांनी त्याने पुन्हा मोबाईलकडे पाहिलं. घड्याळावर वेळ होती 2:03. त्याने खिडकी बंद केली आणि पुन्हा बेडवर बसला. पण आता झोप येणं शक्यच नव्हतं. डोक्यात सतत ती बस, ते चेहरे आणि विशेषतः त्या डोळ्यांशिवाय दिसलेला माणसाचा चेहरा फिरत होता. सकाळी उठल्यावर अमोलला कालची घटना जणू अविश्वसनीय वाटू लागली. पण तरीही त्याच्या मनात एक अस्वस्थता होती. तो शाळेत गेला, पण दिवसभर त्याचं लक्ष लागेना. दुपारच्या सुट्टीत रोहित पुन्हा त्याच्या जवळ आला. सर, अमोलने त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? थोडा घाबरलेला दिसत होता. सर, तुम्ही काल रात्री काही पाहिलं का? अमोल चकित झाला. का? रोहित म्हणाला, कारण काल रात्री 2 वाजता बस पुन्हा दिसली. अमोल काही क्षण शांत राहिला. मग तो हळू आवाजात म्हणाला, रोहित, तू ती बस पाहिली आहेस का? रोहितने मान हलवली. मी नाही पाहिली, पण माझ्या काकांनी पाहिली होती. काय झालं होतं? रोहित काही क्षण विचार करत राहिला. मग म्हणाला, ती बस एकदा आमच्या शेताजवळ थांबली होती. काका म्हणतात दरवाजा हळूच उघडला आणि कंडक्टर खाली उतरला. अमोलने विचारलं, मग? रोहितचा आवाज थरथरला. कंडक्टरने काकांकडे बघून फक्त एकच वाक्य म्हटलं. अमोल शांतपणे ऐकत होता. रोहित म्हणाला, तो म्हणाला तुमची सीट अजून रिकामी आहे, पण लवकरच भरली जाईल. अमोलच्या अंगावर काटा आला.
त्या दिवशी संध्याकाळी अमोलने ठरवलं की ही गोष्ट तो स्वतः तपासणार. त्याला वाटत होतं की कदाचित कोणीतरी खोड्या काढत आहे किंवा ही एखादी जुनी बस असेल जी रात्री वापरली जाते. रात्री 1:30च्या सुमाराला अमोल घरातून बाहेर पडला. गाव पूर्ण शांत होतं. रस्त्यावर एकही माणूस नव्हता. दूर जंगलातून किड्यांचा किरकिर आवाज येत होता. तो हळूहळू त्या हायवेच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात तो त्या रस्त्याच्या कडेला उभा राहिला. आजूबाजूला फक्त अंधार होता. थंड वारा वाहत होता. त्याने मोबाईल काढून वेळ पाहिली. 1:57. अमोलचा श्वास वेगाने चालू होता. त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं की तो खरंच इथे उभा आहे. 1 मिनिट गेलं, मग अजून 1 मिनिट, आणि मग अचानक दूरवरून तोच आवाज पुन्हा ऐकू आला. जुन्या इंजिनचा घरघर आवाज. अमोलने रस्त्याकडे लक्ष दिलं. धुक्यातून हळूहळू 2 पिवळे हेडलाइट्स दिसू लागले. बस पुन्हा पुढे येत होती. यावेळी अमोल रस्त्याच्या कडेला उभा राहून ती बस जवळ येताना पाहत होता. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. बस अगदी त्याच्या समोर येऊन थांबली. इंजिनचा आवाज अचानक शांत झाला. काही सेकंद पूर्ण शांतता पसरली. मग बसचा दरवाजा हळू आवाजात उघडला. आतून एक उंच पुरुष माणूस खाली उतरला. त्याने जुना कंडक्टरचा गणवेश घातला होता. त्याचा चेहरा फिकट, पांढरट आणि पूर्ण निर्विकार होता. तो सरळ अमोलकडे पाहत होता. अमोलला बोलायचं होतं, पण शब्द बाहेर येत नव्हते. कंडक्टर हळू आवाजात म्हणाला, तुम्ही काल रात्री आम्हाला पाहिलं होतं. अमोलच्या अंगातून थंडी गेली. तो कसाबसा म्हणाला, ही बस कुठे जाते? कंडक्टर काही क्षण शांत राहिला. मग तो हलकासा हसला. ते हसू अगदी विचित्र होतं. तो म्हणाला, ही बस तिथे जाते जिथे परत येण्याचा रस्ता नसतो. अमोलचा घसा कोरडा पडला. तो काही बोलण्याआधीच कंडक्टरने हाताने बसकडे इशारा केला. या, तुमची सीट तयार आहे. अमोल घाबरून म्हणाला, मी कुठेही जाणार नाही. कंडक्टर पुन्हा हसला. तो हळू आवाजात म्हणाला, आज नाही, पण लवकरच. मग तो परत बसमध्ये चढला. दरवाजा बंद झाला. बसचं इंजिन पुन्हा घरघरू लागलं आणि काही क्षणात ती बस पुन्हा धुक्यात गायब झाली. अमोल काही मिनिटे तिथेच उभा राहिला. त्याचं मन अजूनही धडधडत होतं. पण त्याला अजून एक गोष्ट माहीत नव्हती. त्या बसच्या आत खिडकीजवळ बसलेल्या प्रवाशांपैकी एक सीट अजूनही रिकामी होती आणि त्या सीटवर एक जुनी पाटी ठेवली होती. त्या पाटीवर नाव लिहिलं होतं, अमोल देशमुख. अमोल बराच वेळ त्या रस्त्याच्या कडेलाच उभा राहिला. बस धुक्यात गायब झाली होती, पण त्याच्या कानात अजूनही त्या जुन्या इंजिनचा आवाज घुमत होता. त्याला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. काही क्षणांपूर्वी जे घडलं ते खरोखर घडलं होतं की तो एखाद्या विचित्र स्वप्नातून उठला होता, हे त्याला समजत नव्हतं. रात्रीची थंडी अजून वाढली होती. वाऱ्याने झाडांच्या पानांचा आवाज येत होता. दूर जंगलातून एखाद्या घुबडाचा आवाज ऐकू येत होता. अमोलने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू गावाकडे परत चालला. चालताना त्याच्या डोक्यात एकच प्रश्न फिरत होता, त्या कंडक्टरने त्याचं नाव कसं घेतलं? तो गावात परत आला तेव्हा जवळजवळ 2:30 वाजले होते. घरात येऊन त्याने दरवाजा बंद केला, पण त्याचं मन अजूनही अस्वस्थ होतं. तो बेडवर बसला, पण झोप येणं शक्य नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर सतत ती बस, तो कंडक्टर आणि त्याने सांगितलेलं वाक्य फिरत होतं, आज नाही, पण लवकरच. सकाळ झाली तेव्हा अमोल खूप थकलेला दिसत होता. शाळेत गेल्यावरही त्याचं लक्ष लागत नव्हतं. त्याने ठरवलं की आता ही गोष्ट कोणीतरी नीट समजावून सांगायला हवी.
दुपारी शाळा सुटल्यावर तो थेट गावातल्या सगळ्या म्हाताऱ्या माणसाकडे गेला. गावात सगळे त्याला तात्या म्हणत. तात्या जवळजवळ 80 वर्षांचे होते आणि गावातल्या प्रत्येक जुन्या गोष्टींची त्यांना माहिती होती. अमोल त्यांच्या घराच्या अंगणात पोचला तेव्हा तात्या झोपाळ्यावर बसून बिडी ओढत होते. त्यांनी अमोलकडे पाहिलं आणि हलकसं हसले. या शिक्षक साहेब, कशासाठी आलात? अमोल थोडा वेळ शांत राहिला. मग तो म्हणाला, तात्या, मला त्या बसबद्दल विचारायचं आहे. तात्यांच्या चेहऱ्यावरचं हसू लगेच गायब झालं. ते काही क्षण अमोलकडे शांत पाहत राहिले. मग त्यांनी हळू आवाजात विचारलं, तुम्ही ती बस पाहिली आहे का? अमोलने मान हलवली. तात्यांनी दीर्घ श्वास घेतला. मला वाटलं होतं की एक दिवस असंच होणार. अमोल थोडा चकित झाला. काय म्हणायचं आहे तुम्हाला? तात्या हळूहळू बोलू लागले. ही गोष्ट आजची नाही, जवळजवळ 30 वर्षांपूर्वीची आहे. त्या काळी या रस्त्यावरून एक बस चालायची, रात्रीची शेवटची बस. ती बस देवगाव, पाटण आणि डोंगरातील काही छोट्या गावांमधून प्रवासी घेऊन शहरात जायची. अमोल लक्ष देऊन ऐकत होता. तात्या पुढे म्हणाले, एक रात्री खूप भयानक अपघात झाला. त्या बसचा ब्रेक फेल झाला आणि ती बस डोंगराच्या वळणावरून खाली दरीत कोसळली. अमोलच्या अंगावर काटा आला. तात्या म्हणाले, त्या अपघातात बसमधले सगळे लोक जागीच मेले, ड्रायव्हर, कंडक्टर आणि सगळे प्रवासी. अमोल शांत बसला होता. तात्या पुन्हा म्हणाले, त्या रात्रीची वेळ होती, नेमकी 2 वाजता. अंगणात काही क्षण शांतता पसरली. अमोलने हळू आवाजात विचारलं, म्हणजे ती बस? तात्या म्हणाले, हो. लोक म्हणतात त्या अपघातानंतर काही वर्षांनी लोकांना रात्री 2 वाजता त्या रस्त्यावर एक बस दिसायला लागली. तीच बस, त्याच लोकांसोबत. अमोलने विचारलं, पण ते लोक तर मेले होते. तात्या शांतपणे म्हणाले, म्हणूनच ती बस जिवंत लोकांसाठी नसते. अमोलच्या अंगावर काटा आला. तात्या पुढे म्हणाले, आणखी एक गोष्ट आहे. काय? तात्यांनी अमोलकडे सरळ पाहिलं. कधी कधी त्या बसमध्ये एखादी सीट रिकामी असते. अमोलचा श्वास थांबल्यासारखा झाला. तात्या म्हणाले, आणि जेव्हा एखाद्या माणसाला ती बस दिसायला लागते तेव्हा याचा अर्थ असा की ती त्या बसमध्ये त्याची सीट राखून ठेवलेली आहे. अमोलच्या हातांना थरथर सुरू झाली. तो काही क्षण काहीच बोलला नाही. मग हळू आवाजात म्हणाला, तात्या, जर कोणी त्या बसमध्ये बसलं नाही तर? तात्या काही क्षण शांत राहिले. मग ते म्हणाले, मग एक दिवस ती बस स्वतःच त्याला घेऊन जाते. अमोलच्या अंगातून रक्त जणू थंड झालं. त्याने तात्यांना नमस्कार केला आणि तिथून निघाला. मग आता त्याच्या मनात एक भीती कायमची घर करून बसली होती. त्या रात्री अमोलने ठरवलं की तो बाहेर जाणार नाही. त्याने दरवाजे बंद केले, खिडक्या लावल्या आणि स्वतःला समजावत राहिला की ही सगळी फक्त अंधश्रद्धा आहे. पण रात्री पुन्हा एकदा त्याची झोप उडाली, कारण दूरवरून पुन्हा तोच आवाज येत होता, जुन्या इंजिनचा गरगर आवाज. अमोल हळूहळू उठला. त्याने घड्याळाकडे पाहिलं. वेळ होती 1:59. अमोलचा श्वास जोरात चालू झाला. बाहेरून प्रकाश येऊ लागला होता. बस पुन्हा आली होती. पण यावेळी एक विचित्र गोष्ट झाली. बस अमोलच्या घरासमोर थांबली. काही सेकंद शांतता पसरली. मग हळू आवाजात दरवाजा उघडल्याचा आवाज आला. अमोल भीतीने खिडकीकडे गेला. त्याने बाहेर पाहिलं आणि त्याचं हृदय थांबल्यासारखं झालं, कारण बसमधून खाली उतरणारा कंडक्टर एकटा नव्हता. त्याच्या मागे आणखी एक प्रवासी उभा होता आणि त्या प्रवाशाचा चेहरा पाहून अमोलच्या अंगातून रक्त घोटलं, कारण तो चेहरा अमोलचाच होता. अमोलच्या डोळ्यांवर त्याला विश्वासच बसत नव्हता. खिडकीतून बाहेर दिसणारा तो माणूस अगदी त्याच्यासारखाच दिसत होता. तो चेहरा, तोच उंचीचा बांधा, तेच कपडे. फरक फक्त एवढाच होता की त्या माणसाच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. तो पूर्ण निर्विकार उभा होता, जणू एखाद्या पुतळ्यासारखा. अमोल काही क्षण स्तब्ध उभा राहिला.
त्याच्या डोक्यात हजारो विचार धावू लागले. हे कसं शक्य आहे? तो मीच कसा असू शकतो? त्याने डोळे चोळून पुन्हा बाहेर पाहिलं. कंडक्टर हळूहळू घराच्या दरवाजाकडे चालू लागला. त्याच्या मागे तो दुसरा अमोल शांतपणे उभा होता. त्याचे डोळे काळे, खोल आणि रिकामे वाटत होते. अमोलच्या हृदयाची धडधड वाढली. त्याला अचानक तात्यांचं वाक्य आठवलं, कधी कधी बसमध्ये एखादी सीट रिकामी असते. बाहेरून दरवाजावर हलकासा ठोका पडला. ठक ठक. अमोलच्या अंगातून थंडी गेली. पुन्हा एक ठोका पडला. ठक ठक. आणि मग बाहेरूनच तोच ओळखीचा आवाज आला, अमोल देशमुख, वेळ झाली आहे. अमोलचा श्वास अडकला. तो काही क्षण दरवाजाकडे पाहत राहिला. त्याला वाटत होतं की जर त्याने दरवाजा उघडला तर त्याचं आयुष्य कायमचं बदलून जाईल. पण अचानक एक विचित्र गोष्ट घडली. खिडकीतून येणारा बसचा प्रकाश हळूहळू कमी होऊ लागला. जणू बस थोडी मागे सरकत होती. बाहेरचा कंडक्टर काही क्षण शांत उभा राहिला. मग त्याने पुन्हा एकदा दरवाजावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाला, आम्ही अजून थोडा वेळ वाट पाहू शकतो. त्याच्या मागे उभा असलेला दुसरा अमोल हळूहळू वर पाहू लागला. त्याचे डोळे थेट खिडकीकडे वळले, जिथे खरा अमोल उभा होता. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. त्या क्षणी अमोलच्या अंगातून जणू वीज गेल्यासारखी भावना झाली. कारण त्या दुसऱ्या चेहऱ्यावर अचानक एक हलकसा हसू उमटलं. मग कंडक्टर वळला. तो हळूहळू बसकडे परतू लागला. त्याच्या मागे तो दुसरा अमोलही वळला आणि शांतपणे बसमध्ये चढला. दरवाजा बंद झाला. बसचं इंजिन पुन्हा घरघरू लागलं आणि काही क्षणात ती बस पुन्हा धुक्यात गायब झाली. अमोल अजूनही थरथरत उभा होता. त्याने खिडकीतून शेवटचा प्रकाश गायब होताना पाहिला. मग हळूहळू खोलीत परत आला आणि बेडवर बसला. त्याच्या मनात एक प्रश्न फिरत होता, त्या बसमध्ये माझ्यासारखा दिसणारा माणूस कोण होता? सकाळ झाली तरी अमोलला झोपच लागली नव्हती. तो थेट तात्यांच्या घरी गेला. तात्या अंगणात बसले होते. त्यांनी अमोलकडे पाहिलं आणि लगेच विचारलं, काल रात्री पुन्हा बस आली का? अमोलने मान हलवली आणि अमोल काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, तात्या, त्या बसमधून एक माणूस उतरला होता. तात्यांनी शांतपणे विचारलं, कंडक्टर? अमोलने मान हलवली. हो, पण त्याच्या मागे आणखी एक माणूस होता. तात्या काही क्षण स्तब्ध झाले. कसा माणूस? अमोलचा आवाज थरथरला. तो माझ्यासारखा दिसत होता. तात्यांच्या हातातली बेडी खाली पडली. त्यांनी अमोलकडे गंभीरपणे पाहिलं. मग वेळ फार कमी आहे. अमोल घाबरून म्हणाला, काय म्हणताय? तात्या हळू आवाजात म्हणाले, जेव्हा त्या बसमध्ये एखाद्या माणसाचं प्रतिबिंब दिसायला लागतं तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की त्याचा आत्मा आधीच त्या बसमध्ये बसायला तयार केला जातो. अमोलच्या अंगावर काटा आला. मग मी काय करू? तात्या काही क्षण विचार करत राहिले आणि मग ते म्हणाले, आज रात्री तुम्ही त्या बसची वाट पहा, पण यावेळी तुम्ही तिच्या आधी तिथे पोचा. अमोलने विचारलं, का? तात्या म्हणाले, कारण जर तुम्ही त्या बसमध्ये चढलात तर कदाचित तुम्हाला कळेल की त्या बसचं रहस्य काय आहे. अमोल शांत झाला. त्याला भीती वाटत होती, पण त्याच्या मनात एक जिद्दही निर्माण झाली होती. त्या रात्री सत्य समजून घ्यायचं, काही झालं तरी. रात्र झाली. गाव पुन्हा शांत झालं आणि अमोल पुन्हा त्या हायवेवर उभा राहिला. घड्याळात वाजले होते 1:49. धुक्यातून पुन्हा एकदा 2 पिवळे हेडलाइट्स दिसू लागले. बस पुन्हा येत होती, पण यावेळी बस थांबण्याआधीच अमोलने एक गोष्ट पाहिली. बसच्या पुढच्या काचेत ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला माणूस हळूहळू वर पाहत होता आणि त्या ड्रायव्हरचा चेहरा पाहून अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या बसचा ड्रायव्हर तात्याच होते. अमोल काही क्षण रस्त्याच्या मध्ये तसाच उभा राहिला. त्याच्या डोळ्यासमोर येणारी बस आता अगदी जवळ आली होती. डोक्यातून हेडलाईट चमकत होते आणि त्या प्रकाशात
बसच्या पुढच्या काचेत बसलेला ड्रायव्हर स्पष्ट दिसत होता. तो चेहरा ओळखीचा होता. तो चेहरा तात्यांचा होता. अमोलच्या अंगातून जणू रक्त घोटलं. काही तासापूर्वीच तो तात्यांशी बोलून आला होता. ते त्यांच्या अंगणात बसले होते. मग ते इथे या बसच्या ड्रायव्हर सीटवर कसे? बस हळूहळू अमोल समोर येऊन थांबली. इंजिनचा घरघर आवाज काही क्षण हवेत घुमत राहिला. मग तो अचानक शांत झाला. दरवाजा नेहमीसारखा हळू आवाजात उघडला. कंडक्टर खाली उतरला. त्याचा चेहरा अजूनही तसाच निर्विकार होता. तो काही क्षण अमोलकडे पाहत राहिला. मग शांतपणे म्हणाला, आम्ही पुन्हा आलो आहोत. अमोलचा आवाज कापत होता. ड्रायव्हर, तो कोण आहे? कंडक्टरने हळूच बसकडे पाहिलं. मग तो म्हणाला, तुम्ही स्वतः पहा. अमोलचा श्वास जोरात चालू झाला. तरीही तो 2 पावलं पुढे गेला. बसच्या पुढच्या काचेतून त्याने आत पाहिलं. ड्रायव्हर सीटवर बसलेला माणूस खरंच तात्यांसारखा दिसत होता. पण त्याच्या डोळ्यावर काहीतरी वेगळं होतं. त्याचे डोळे पूर्ण काळे होते आणि त्यात जिवंत माणसासारखी चमक नव्हती. त्या ड्रायव्हरने हळूहळू मान वळवली. त्याचे डोळे थेट अमोलकडे रोखले गेले आणि अचानक तो हलकसं हसू लागला. अमोल मागे सरकला. कंडक्टर शांतपणे म्हणाला, कधी कधी या बसमध्ये बसलेले लोक दुसऱ्या जगातून परत येतात. अमोल घाबरून म्हणाला, पण तात्या तर जिवंत आहेत. कंडक्टरने डोकं हलवलं. तुम्हाला तसं वाटतं? अमोलच्या अंगावर काटा आला. म्हणजे? कंडक्टर काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, 30 वर्षांपूर्वी जेव्हा बस दरीत कोसळली तेव्हा काही लोक त्या बसमध्ये बसायला हवे होते. अमोल गोंधळला. कंडक्टर पुढे म्हणाला, पण काही जण त्या रात्री बस चुकले. अमोलच्या डोक्यात विचार चमकला. तात्या? कंडक्टरने मान हलवली. हो, त्या रात्री ते या बसने जाणार होते, पण ते उशिरा पोहोचले. बस निघून गेली आणि मग अपघात झाला. अमोल शांत झाला. कंडक्टर हळू आवाजात म्हणाला, काही वेळा नियती थोडा उशीर करते, पण ती कधीच विसरत नाही. अमोलच्या छातीत धडधड वाढली. तो म्हणाला, मग आता? कंडक्टरने बसकडे इशारा केला. आता ती सीट भरली जाईल जी 30 वर्षांपासून रिकामी आहे. अमोलच्या अंगातून थंडी गेली. बसच्या आतून अचानक हालचाल झाली. खिडकीजवळ बसलेले प्रवासी हळूहळू डोकी वळवू लागले. सगळ्यांचे डोळे अमोलकडे वळले. त्यांचे चेहरे फिकट, थंड आणि विचित्र होते. काही क्षणांनी बसच्या आतून एक माणूस उठला. तो हळूहळू दरवाजाकडे चालू लागला. अमोलचा श्वास अडकला, कारण तो माणूस पुन्हा एकदा अमोलसारखाच दिसत होता. तो दरवाजाजवळ येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हसू होतं. कंडक्टरने शांतपणे म्हटलं, जुना प्रवासी उतरतो आणि नवीन प्रवासी चढतो. अमोल घाबरून म्हणाला, नाही, मी या बसमध्ये बसणार नाही. कंडक्टर शांत राहिला. मग त्याने एक वाक्य म्हटलं, तुम्ही आधीच या बसमध्ये बसला आहात. अमोल चकित झाला. काय? कंडक्टरने बसच्या आत बोट दाखवलं. अमोलने खिडकीतून आत पाहिलं आणि त्याचं हृदय थांबल्यासारखं झालं, कारण बसच्या शेवटच्या सीटवर एक माणूस आधीपासूनच बसलेला होता आणि तो माणूस अमोल देशमुखच होता. पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही हालचाल नव्हती. तो निर्विकार बसला होता, जणू तो खूप वर्षांपासून तिथेच बसलेला होता. अमोल मागे सरकला. कंडक्टर हळू आवाजात म्हणाला, कधी कधी माणसाचा आत्मा आधी प्रवास सुरू करतो, नंतर शरीर येतं. अमोलचा श्वास जोरात चालू लागला. तो अचानक मागे वळला आणि धावत गावाकडे पळू लागला. त्याला परत त्या बसपासून दूर जायचं होतं. मागून बसचं इंजिन पुन्हा सुरू झाल्याचा आवाज आला. धावत धावत अमोल गावात पोहोचला. तो थेट तात्यांच्या घराकडे गेला. पण तिथे पोहोचल्यावर त्यांचे पाय थांबले, कारण अंगणात खूप लोक जमले होते. कुणीतरी कुजबुज होतं. अमोल गर्दीतून आत गेला आणि त्यांचं हृदय पुन्हा थांबल्यासारखं झालं, कारण झोपाळ्यावर तात्या शांतपणे पडले होते. गावकरी म्हणत होते,
काल रात्री झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. अमोलच्या अंगातून थंडी गेली, कारण त्याला अचानक एक गोष्ट आठवली. काल रात्री बसमध्ये जो ड्रायव्हर दिसत होता तो अगदी हसत होता आणि त्या हसण्यात एक विचित्र समाधान होतं. जणू 30 वर्षांनंतर त्याची बस अखेर सुटली होती. अमोल थरथरत उभा राहिला, पण त्याला अजून एक गोष्ट कळत नव्हती. त्या रात्री बस निघून गेल्यावर बसच्या आतल्या रिकाम्या सीटवर एक नवीन नाव दिसायला लागलं होतं. त्या सीटवर लिहिलं होतं, पुढील प्रवासी अमोल देशमुख. अमोलच्या पायाखालची जमीन सारखी झाली. तात्यांचा मृतदेह समोर होता आणि काल रात्री त्याने पाहिलेला बसचा ड्रायव्हर तात्यांसारखाच होता. त्याच्या डोक्यात सगळं फिरू लागलं. गावकरी कुजबुजत होते. काही जण म्हणत होते की तात्यांना रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आला, पण अमोलला माहित होतं गोष्ट इतकी साधी नव्हती. तो काही क्षण तिथेच उभा राहिला, मग हळूहळू तिथून निघाला. त्याच्या मनात आता भीतीपेक्षा एक प्रश्न होता, जर तात्यांची सीट भरली असेल तर आता पुढचा क्रमांक त्याचाच आहे का? त्या दिवशी संध्याकाळी गावात एक विचित्र वातावरण होतं. तात्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. सगळीकडे शांतता होती. लोक हळूहळू आवाजात बोलत होते. अमोल दूर उभा राहून सगळं पाहत होता. अंत्यसंस्कार झाल्यावर गावकरी हळूहळू घरी जाऊ लागले. सूर्य मावळला होता. आकाश लालसर झालं होतं. अमोलच्या मनात अचानक एक विचार आला, जर त्या बसचं रहस्य अजून समजून घ्यायचं असेल तर त्याला आज रात्री पुन्हा त्या रस्त्यावर जावाच लागेल. रात्र हळूहळू गडद होत गेली. गाव शांत झालं. अमोल पुन्हा एकदा त्या हायवेवर उभा राहिला. थंड वारा वाहत होता. धुकं पसरायला लागलं होतं. त्याने मोबाईलकडे पाहिलं. वेळ होती 1:58. त्याच्या छातीत धडधड सुरू झाली. 1 मिनिट गेला. मग अचानक दूरवरून पुन्हा तोच आवाज ऐकू आला, जुन्या इंजिनचा गरगर आवाज. अमोलचा श्वास थांबल्यासारखा झाला. धुक्यातून 2 हेडलाईट्स हळूहळू जवळ येऊ लागल्या. बस पुन्हा येत होती. यावेळी बस त्याच्या अगदी समोर येऊन थांबली. दरवाजा उघडला. कंडक्टर खाली उतरला, पण आज त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. तो हळूहळू अमोलकडे चालत आला आणि शांतपणे म्हणाला, आजची रात्र तुमच्यासाठी आहे. अमोल घाबरून मागे सरकला. मी बसमध्ये बसणार नाही. कंडक्टर हलकासा हसला. प्रत्येक प्रवासी सुरुवातीला असंच म्हणतो. अमोलचा आवाज कापत होता. मला जाऊ द्या. कंडक्टर काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग तो शांतपणे म्हणाला, ठीक आहे, पण आधी एक गोष्ट पहा. त्याने बसच्या आत बोर्ड दाखवलं. अमोलने खिडकीतून आत पाहिलं. बसच्या सीटवर सगळे प्रवासी शांत बसले होते, पण यावेळी एक नवीन चेहरा दिसत होता. तो चेहरा पाहून अमोलच्या अंगातून थंडी गेली, कारण त्या सीटवर बसलेला माणूस तात्या होते. पण त्यांचा चेहरा आता पूर्ण शांत होता. त्यांनी हळूहळू मान वर केली आणि अमोलकडे पाहिलं. मग ते हलक्या आवाजात म्हणाले, साहेब, बस चुकू नका. अमोल थरथरला. तात्या तुम्ही? तात्या हलकसं हसले. मी 30 वर्ष ही बस चुकवत होतो, पण आज ती मला घेऊन गेली. बसच्या आतून अचानक सगळे प्रवासी एकाच वेळी अमोलकडे पाहू लागले. त्यांच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र रिकामेपणा होता. कंडक्टर हळू आवाजात म्हणाला, आता तुमची वेळ आली आहे. अमोल अचानक वळला आणि जोरात धावू लागला. तो शक्य तितक्या वेगाने गावाकडे पळत होता. त्याच्या मागे बसचं इंजिन सुरू झाल्याचा आवाज आला. तो धावत धावत गावाच्या पहिल्या घराजवळ पोहोचला आणि अचानक आवाज थांबला. अमोल थांबला. त्याने हळूहळू मागे वळून बघितलं. रस्त्यावर कुठेही बस नव्हती. सगळीकडे शांतता होती. त्याने सुटकेचा श्वास घेतला. कदाचित तो वाचला होता. तो थकून रस्त्याच्या कडेला बसला. पण काही क्षणांनी त्याच्या लक्षात एक विचित्र गोष्ट आली. रस्त्याच्या कडेला ओल्या मातीवर काही ताजे पावलांचे ठसे दिसत होते. ते ठसे रस्त्यापासून सरळ गावाच्या दिशेने येत होते. अमोलने ते ठसे नीट पाहिले. ते ठसे अगदी ताजे होते आणि ते एकटे नव्हते. जणू एखाद्या बसमधून अनेक
लोक उतरले होते आणि आता ते सगळे देवगावच्या दिशेने चालत होते. अमोल काही क्षण त्या पावलांच्या ठशांकडे बघत राहिला. प्रकाशात ओल्या मातीवर ते ठसे अगदी स्पष्ट दिसत होते. एक दोन नाही तर जणू अनेक लोक एकाच वेळी त्या रस्त्यावरून उतरून गावाच्या दिशेने चालत गेले होते. अमोलच्या अंगावर काटा आला, कारण काही क्षणांपूर्वी रस्त्यावर कुठलीही बस नव्हती, कुणीही नव्हतं. मग हे ठसे आले कुठून? थंड वारा वाहू लागला. झाडांच्या पानांचा सळसळ आवाज येत होता. अमोल हळूहळू उठला. त्याचं मन सांगत होतं की इथून लगेच निघून जा, पण त्याच्या पायांनी उलट त्या ठशांच्या मागे चालायला सुरुवात केली. ते ठसे सरळ गावाच्या दिशेने जात होते. अमोल त्यांच्या मागे चालत राहिला. काही वेळाने ते ठसे गावाच्या पहिल्या घराजवळ पोचले आणि तिथे अचानक गायब झाले. जणू ते लोक हवेत वेगळले होते. अमोल थोडा वेळ तिथेच उभा राहिला. त्याच्या मनात आता एकच भीती होती, जर ते लोक बसमधून उतरले असतील तर ते आता गावात कुठेतरी असतील. त्या रात्री अमोलला झोपच लागली नाही. तो सतत खिडकीतून बाहेर पाहत बसला. गाव शांत होतं, पण त्याला असं वाटत होतं की कोणीतरी बाहेर फिरत आहे, कोणीतरी सावलीतून त्याच्याकडे पाहत आहे. सकाळ झाली, सूर्य उगवला. गावात पुन्हा नेहमीसारखी हालचाल सुरू झाली. अमोलला वाटलं कदाचित कालची सगळी घटना त्याचा मनाचा खेळ असेल. तो शाळेत गेला, पण शाळेच्या गेट जवळ पोहोचताच त्याचे पाय थांबले, कारण गेट जवळ काही मुलं घाबरून उभी होती. अमोलने विचारलं, काय झालं? एक मुलगा घाबरून म्हणाला, सर, आज सकाळी शाळेच्या मैदानात कुणीतरी बसलं होतं. कोण? मुलाने थरथरत मैदानाकडे बोट दाखवलं. अमोल तिकडे गेला. मैदानाच्या मधोमध एक जुनी लोखंडी बेंच होती. त्या बेंचवर मातीचे काही पावलांचे ठसे होते आणि त्या बेंचवर कोणीतरी रात्री बसून गेल्याचं स्पष्ट दिसत होतं. अमोलच्या अंगातून थंडी गेली, कारण त्या ठशांचा आकार अगदी बसमधून उतरलेल्या लोकांच्या ठशांसारखाच होता. त्याने लगेच गावात जाऊन चौकशी केली, पण कुणालाही रात्री काही ऐकू आलं नव्हतं. सगळं अगदी शांत होतं. संध्याकाळ झाली. अमोल घरी परतला. तो अजूनही विचारत होता, जर बसमधले लोक गावात आले असतील तर ते गेले कुठे? रात्र पुन्हा गडद झाली. अमोल खिडकीजवळ बसला होता. घड्याळ हळूहळू 2 वाजण्याच्या जवळ येत होता. घड्याळात वाजले होते 1:49. अमोलचा श्वास वेगाने चालू झाला. तो खिडकीतून बाहेर पाहत होता, पण यावेळी काहीतरी वेगळं घडलं. रस्त्यावर कुठलीही बस आली नाही, कुठलाही इंजिनचा आवाज नव्हता. सगळं पूर्ण शांत होतं. अमोलला थोडं आश्चर्य वाटलं. आज बस का आली नाही? तो विचार करत असतानाच घराच्या मागच्या बाजूने एक आवाज आला, हळू पण स्पष्ट, जणू कोणीतरी चालत होतं. अमोल हळूहळू उठला. तो घराच्या मागच्या दरवाजाकडे गेला. दरवाजाजवळ उभा राहून त्याने बाहेर कान दिला. पावलांचा आवाज अजून जवळजवळ एक नाही, अनेक पावलांचे आवाज. अमोलचा श्वास अडकला. त्याने धैर्य गोळा केलं आणि दरवाजा हळूच उघडला. बाहेर प्रकाशमय पसरला होता आणि त्या प्रकाशात अमोलने जे पाहिलं ते पाहून त्याच्या अंगातून रक्त गोठलं. त्याच्या घराच्या मागच्या मोकळ्या जागेत बसचे सगळे प्रवासी उभे होते. ते सगळे शांत, निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्यामध्ये तात्या उभे होते, कंडक्टरही होता आणि त्या सगळ्यांच्या मागे ती बस शांतपणे उभी होती. कंडक्टर हळूहळू पुढे आला. तो म्हणाला, आज बस रस्त्यावर नाही आली. तो थोडा थांबला, मग हसत म्हणाला, कारण आज बस तुमच्याकडे आली आहे. अमोल मागे सरकला. त्याच्या डोळ्यांसमोर सगळे प्रवासी एकाच वेळी एक पाऊल पुढे आले आणि त्या क्षणी अमोलला जाणवलं, आज कदाचित तो कितीही पळाला तरी बस त्याला घेऊनच जाणार होती. अमोल काही क्षण दरवाजाजवळ थिजल्यासारखा उभा राहिला.
समोर उभे असलेले सगळे प्रवासी शांत होते, पण त्यांच्या नजरा थेट त्याच्यावर रोखल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर ना राग होता ना भावना, फक्त एक थंड रिकामेपणा होता. कंडक्टर हळूहळू पुढे आला. त्याच्या पावलांचा आवाज त्या शांततेत फार स्पष्ट ऐकू येत होता. तो अमोलपासून काही पावलं दूर थांबला. घाबरू नका, तो शांत आवाजात म्हणाला. हा प्रवास सगळ्यांनाच करावा लागतो. अमोलचा आवाज थरथरत होता. माझं अजून आयुष्य बाकी आहे, मी अजून जिवंत आहे. कंडक्टरने हलकसं हसू दिलं. जिवंत आणि प्रवासी यात फारसा फरक नसतो. अमोल मागे सरकला. त्याचा पाय खुर्चीला लागला आणि खुर्ची खाली पडली. त्याने आजूबाजूला पाहिलं. घराच्या आत सगळे नेहमीसारखंच होतं, पण दरवाजा बाहेर उभं असलेलं दृश्य जणू दुसऱ्या जगाचं होतं. तात्या पुढे आले. त्यांचा चेहरा शांत होता. ते हळू आवाजात म्हणाले, साहेब, आम्ही आधी तुमच्यासारखेच घाबरलो होतो. अमोलने त्यांच्याकडे पाहिलं. तात्या, मला वाचवा. तात्यांनी मान हलवली. हे थांबवता येत नाही. कंडक्टरने पुन्हा बसकडे इशारा केला. वेळ संपत चालली आहे. अमोल अचानक वळला आणि घराच्या मागच्या दरवाजातून बाहेर धावत निघाला. त्याने शेताच्या दिशेने धावायला सुरुवात केली. त्याला फक्त त्या लोकांपासून दूर जायचं होतं. थंड वारा चेहऱ्यावर आदळत होता. पायाखाली माती उडत होती. तो शक्य तितक्या वेगाने धावत होता, पण काही सेकंदांनी त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली. त्याच्या मागे कोणाचाही आवाज येत नव्हता. कोणी त्याचा पाठलाग करत नव्हतं. तो थांबला. श्वास घेत मागे वळून बघितलं. तिथे कोणीच नव्हतं. ना प्रवासी, ना कंडक्टर, ना बस. सगळं गायब झालं होतं. अमोल थोडा वेळ तिथेच उभा राहिला. मग तो हळूहळू परत घराकडे चालू लागला. त्याच्या मनात एक विचार होता, कदाचित हे सगळं संपलं आहे. तो घराजवळ पोहोचला, पण दरवाजाजवळ पोहोचताच त्याचे पाय थांबले. कारण घराच्या भिंतींवर मातीने एक मोठं चिन्ह काढलं होतं. ते चिन्ह बसच्या नंबर सारखं दिसत होतं. त्याच्या खाली एक वाक्य लिहिलं होतं, पुढील थांबा अमोल. अमोलच्या अंगातून थंडी गेली. त्याने थरथरत घराचा दरवाजा उघडला. घरात सगळं शांत होतं. तो हळूहळू आत गेला, पण काही क्षणांनी त्याला घराच्या आत एक हलकासा आवाज ऐकू आला, जणू कोणीतरी बसल्याचा आवाज. अमोल हळूहळू हॉलमध्ये गेला आणि त्याच्या डोळ्यासमोर जे दृश्य होतं ते पाहून त्याच्या अंगातून रक्त गोठलं. कारण हॉलच्या मधोमध एक जुनी बसची सीट ठेवली होती आणि त्या सीटवर एक माणूस शांतपणे बसला होता. तो माणूस हळूहळू वर पाहू लागला. अमोलचा श्वास थांबला, कारण त्या सीटवर बसलेला माणूस पुन्हा एकदा अमोलच होता. पण यावेळी त्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. तो हलक्या आवाजात म्हणाला, उशीर करू नकोस, बस थांबली आहे. अमोल मागे सरकला. त्याला समजत होतं हा प्रवास आता थांबणार नाही. त्या क्षणी घराच्या बाहेर पुन्हा एकदा इंजिनचा आवाज घुमला. जुन्या बसचं गरगर करणं, खिडकीतून पिवळसर प्रकाश आत पडू लागला. बस पुन्हा आली होती, पण यावेळी ती रस्त्यावर नव्हती. ती अगदी अमोलच्या घरासमोर उभी होती. कंडक्टरचा आवाज बाहेरून ऐकू आला, अमोल देशमुख, शेवटची कॉल. हॉलमध्ये बसलेला दुसरा अमोल हळूहळू उठला. तो दरवाजाकडे चालू लागला. मग तो थांबला आणि मागे वळून खऱ्या अमोलकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हसू होतं. तो म्हणाला, चल, आपली सीट वाट पाहत आहे. त्या क्षणी अमोलला एक गोष्ट समजली. तो किती पळाला, ही बस त्याला शोधत राहणार होती. कारण काही प्रवास असे असतात जे माणूस टाळू शकत नाही. ते प्रवास नियतीने आधीच ठरवलेले असतात. आणि त्या रात्री देवगावच्या रस्त्यावरून जाणाऱ्या त्या जुन्या बसमध्ये एक नवीन प्रवासी चढला. त्या बसची हेडलाईट्स धुक्यातून चमकत होत्या. बस हळूहळू पुढे निघाली आणि काही क्षणात ती धुक्यात गायब झाली. त्या बसच्या खिडकीजवळ एक माणूस शांत बसला होता. त्याचं नाव होतं अमोल देशमुख. बस धुक्यात हरवली, पण तिचा आवाज काही काळ हवेत घुमत राहिला. देवगाव पुन्हा शांत झालं, जणू काहीच घडलं नव्हतं. रस्त्यावर पुन्हा नेहमीसारखी शांतता पसरली. झाडांच्या सावल्या लांब झाल्या आणि रात्रीचं थंड धुकं हळूहळू गावभर पसरलं.
पण त्या रात्रीनंतर देवगावात काहीतरी बदललं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात चर्चा सुरू झाली. लोक म्हणत होते की शाळेचे नवीन शिक्षक अमोल देशमुख अचानक गायब झाले. त्यांच्या घराचा दरवाजा उघडाच होता. आज सगळं व्यवस्थित होतं, पण अमोल कुठेच दिसत नव्हता. गावकरी एकमेकांशी कुजबुजत होते. कदाचित शहरात गेले असतील. कोणाला सांगितलं तरी नाही. रात्री कुणी काही पाहिलं का? पण कुणालाही काही माहिती नव्हती. पण एक गोष्ट विचित्र होती. अमोलच्या घरासमोरच्या मातीवर काही खोल चाकांचे ठसे दिसत होते. ते बसच्या चाकांसारखे होते, पण गावात कुणाकडेही अशी बस नव्हती. काही दिवस गेले. गावातल्या लोकांनी हळूहळू अमोलची गोष्ट विसरायला सुरुवात केली. देवगाव पुन्हा नेहमीसारखा शांत झाला. पण एक महिन्यानंतर गावात एक नवीन शिक्षक आला. त्याचं नाव होतं निलेश पाटील. निलेश शहरातून आला होता, उत्साही तरुण आणि गावाबद्दल उत्सुक. पहिल्याच दिवशी तो शाळेत गेला. मुलांशी गप्पा मारू लागला. दुपारच्या सुट्टीत त्याने मुलांना विचारलं, तुमच्या गावात काही खास आहे का? मुलं एकमेकांकडे पाहू लागले. मग रोहित हळू आवाजात म्हणाला, सर, तुम्हाला त्या बसबद्दल माहिती आहे का? निलेश म्हणाला, कुठली बस? रोहितचा आवाज खाली झाला. रात्री 2 वाजता येणारी बस. निलेशला हसू आलं. अरे, रात्री बस येते म्हणजे काय विशेष आहे? मुलं पुन्हा शांत झाली. मग रोहित म्हणाला, सर, ती बस सगळीकडे थांबत नाही. निलेशने विचारलं, मग कुठे थांबते? रोहितने थरथरत उत्तर दिलं, जिथे एखादा माणूस एकटा उभा असतो. निलेश हसत म्हणाला, आणि मग? मुलगा शांतपणे म्हणाला, मग तो माणूस पुन्हा कधीच दिसत नाही. निलेशला ते फक्त मुलांचं काल्पनिक बोलणं वाटलं. संध्याकाळी तो गावातल्या चहाच्या टपरीवर गेला. टपरीवाला गणपत त्याला चहा देत म्हणाला, साहेब, रात्री उशिरा त्या हायवेवर जाऊ नका. निलेश हसत म्हणाला, का? गणपतने थोडा वेळ काहीच बोलला नाही. मग तो हळू आवाजात म्हणाला, इथे रात्री 2 वाजता एक बस जाते. निलेश पुन्हा हसला. लोक अजूनही अशा गोष्टी मानतात? गणपत शांतपणे म्हणाला, काही गोष्टी मानल्या नाहीत तरी त्या असतात. त्या रात्री निलेश आपल्या घरी झोपायला गेला. गाव शांत झालं. घड्याळाने 1 वाजवला, मग 1:30, मग हळूहळू 2च्या जवळ येऊ लागली. निलेश झोपेतून अचानक जागा झाला. त्याला कळलं नाही का, पण त्याचा एक आवाज ऐकू आला. दूरवरून येणारा एक मंद गरगर आवाज, जुन्या इंजिनचा. निलेश उठून खिडकीजवळ गेला. धुक्यातून 2 पिवळे हेडलाइट्स दिसू लागले. एक बस हळूहळू त्या रस्त्यावरून पुढे येत होती. बस त्याच्या घरासमोर येऊन थांबली. दरवाजा हळू आवाजात उघडला. कंडक्टर खाली उतरला. त्याचा चेहरा फिकट होता. तो सरळ निलेशकडे पाहत होता. मग तो हलक्या आवाजात म्हणाला, नवीन प्रवासी. निलेश गोंधळला, काय? कंडक्टर हलकासा हसला, तुमची सीट तयार आहे. निलेशने खिडकीतून बसच्या आत पाहिलं. सगळे प्रवासी शांत बसले होते, पण खिडकीजवळ एक चेहरा दिसत होता. तो चेहरा निलेशच्या ओळखीचा वाटला, कारण त्या सीटवर बसलेला माणूस अमोल देशमुख होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. तो फक्त खिडकीतून बाहेर बघत होता. आणि त्या बसमध्ये अजून एक सीट रिकामी होती. ती सीट हळूहळू उजळू लागली, जणू ती एखाद्या नवीन प्रवाशाची वाट बघत होती. बसचं इंजिन पुन्हा गुरगुरू लागलं आणि देवगावच्या त्या जुन्या रस्त्यावर रात्री 2 वाजता येणारी बस पुन्हा तिच्या पुढच्या प्रवाशाच्या शोधात निघाली. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आशा आहे की तुम्हाला रात्री 2 वाजता येणारी बस ही कथा नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.